या कार्यक्रमात आपलं स्वागत. थँक्यू गुरुजी. गुरुजी कारण तुला मी हेच म्हणते संजय का आणि दुसरं काही म्हणेन असं वाटत नाही या जन्मात तरी. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी काहीतरी घटना घडतात, त्यामुळे असं वाटतं की कानाला खडा. माझ्या कानाला खूप अदृश्य खडे तुम्हाला दिसले का? मग आपण थेट विषयाला सुरुवात करू. ऑफकोर्स. तू मूळची कुठली? सांगली. अरे वा वा वा. सांगली म्हणजे नाट्य पंढरी वगैरे म्हणतात तसं नाही का? सांगली म्हणजे नाट्य पंढरी, सांगली म्हणजे लता मंगेशकर, सांगली म्हणजे गणपती, सांगली म्हणजे हळद आणि सांगली म्हणजे साई ताम्हणकर. या तर मग सांगली ते पुणे ते मुंबई हा प्रवास तुझा सुरू झाला. ऑनेस्टली सांगलीतून डायरेक्ट मुंबई आणि मग मुंबई नंतर पुण्याचा प्रवास वाढला. अरे बापरे. मुंबईतून पुणे? कारण सांगलीचे माझे खूप सारे मित्रमंडळी पुण्याला शिफ्ट झाले, त्यामुळे पुण्याला खूप येणं जाणं वाढलं. पुण्याची हवा खूप छान आहे आणि पुण्यात गेल्यावर एक रिलॅक्स्ड वाईब आहे हवेमध्ये, तो मला खूप आवडतो. माझं पहिलं घर पण पुण्यातच आहे. सो MH12 असं कधी वाटलं नव्हतं, पण आता झाले मी 12ची. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मुंबईत तुम्ही एंटर केल्या केल्या तुम्हाला ही सिटी प्रॅक्टिकल वाईब देते आणि एक थोबाडीत मारते आणि सांगते बी प्रॅक्टिकल. तुम्ही प्रॅक्टिकल असाल तरच तुम्ही सर्वाइव्ह व्हाल. तर ऑन दोज बेसिस मी माझा सगळं गाठोडं बांधून इकडे आले होते आणि आता अनिश्चित काळासाठी मी इकडे आले होते. सो आय हॅड टू टेक सम डिसिजन. म्हणजे मला लिव्ह अँड लेट लिव्ह या टर्मवरती खूप विश्वास आहे. सो मी तो डिसिजन घेतला अँड somehow it did not work out. We are still great friends. He is married. I wouldn't take his name, but he is bloody hot. तर मग हा जो सगळा प्रवास तू केलास, एक असा धाडसी निर्णय तू घेऊन निघालेस, तर तुला त्याच्यासाठी घरच्यांचा खूप पूर्णपणे पाठिंबा होता का? ऑफकोर्स, कारण माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते, त्यामुळे आमच्या घरी थोडा पाश्चात्य संस्कृतीचा, म्युझिकचा खूप पगडा होता. मी, आई, बाबा आम्ही तिघेही मित्रांसारखे कायम बोललेलं मला आठवतंय आणि असं फ्री मोकळं ढाकळं वातावरण होतं. आणि या सगळ्यात मला कधीच वाटलं नव्हतं की मी ॲक्टर वगैरे बनेन, कारण मी शाळेत असताना आय वॉज मेजरली इन टू स्पोर्ट्स. मी कबड्डी खेळायचे. मी स्टेट लेवल कबड्डी खेळलेली आहे आणि गोळाफेक, कबड्डी आणि रिले हे 3 माझे हुकुमी गेम होते तेव्हा. सो असं सगळं असताना आई वडिलांना वाटलं असेल मे बी की हिला करू दे, आपलं चांगलं बाळ आहे, त्याला करू दे, त्याला हवं ते. सो त्यांनी माझ्यावर खूप विश्वास टाकून मला ओके दिला आणि मी आले इकडे. तर असं काय घडलं एकदम की या सगळ्या स्पोर्ट्स बरं तू म्हणालीस की या तिन्ही खेळांमध्ये तू छान प्रावीण्य मिळवलं होतंस, मग एकदम काय झालं असं? म्हणजे कोणीतरी तुझ्यामध्ये असं ओळखून तुला बोलवलं का तुलाच वाटलं की आपल्यामध्ये आहे? काय झालं? अशा वेळी वाटतं की डेस्टिनी प्रॉबब्ली असते किंवा एक्झिस्ट करते. कारण मी पहिलं राज्यनाट्य स्पर्धेत नाटक केलं आधे अधुरे. पहिलं नाटकच कमाल नाटक, विजय तेंडुलकरांनी त्याचा अनुवाद, मोहन राकेश यांचं नाटक आहे. आणि मला असं वाटलं की मी एवढ्या कॉन्सन्ट्रेशननी कधी दात पण नाही घासले जेवढ्या कॉन्सन्ट्रेशननी मी या सगळ्या रिहर्सल्स एन्जॉय केल्या, ती प्रोसेस एन्जॉय केली. मला असं वाटलं की मे बी ह्या क्षेत्रात मला काहीतरी केलेलं सूट होईल. तर मी पुन्हा एक नाटक केलं अल्फा महाकरंडकसाठी, तुला माहीतच आहे. त्याच्यात मला झोनलचं बक्षीस मिळालं. मला असं पटकन परीक्षा दिल्यावर पटकन रिझल्ट मिळाला की खूप बरं वाटतं. म्हणजे ये नाटक हुआ, ये प्राइज मिळाला असं झाल्यावर मला खूप आनंद झाला होता. आणि दॅट वॉज अ मेजर पुश की मनात डिसाईड करायला की नाही, आपल्याला ह्या क्षेत्रातच काहीतरी करायचं. आणि आय थिंक ते नाटकच डिसाइडर ठरलं माझ्यासाठी. कधी कधी वादग्रस्त भूमिकाही होत्या, ते तुला आधी माहिती होतं का की अशा असणार आहेत? त्याची कल्पना होती का? बाकी काय होतं, शक्यतो अशा कार्यक्रमामध्ये कलाकारांनी काय केलं, काय नाही असंच आपण विचारतो, पण त्याची त्या वेळेला त्या अवस्थेमध्ये, त्या परिस्थितीमध्ये त्याची काय बाजू असते याबद्दल कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही, जी खरी म्हणजे जाणून घेतली पाहिजे. मला असं वाटतं की व्यक्ती म्हटलं की वाद हा स्वभावातला भाग आहे. जेव्हा मी एखादी भूमिका करते तेव्हा ती चौकटीच्या बाहेर कधी कधी असते. कधी कधी मला आय हॅव टू वेअर शॉर्ट क्लोथ्स. तर जेव्हा मी या क्षेत्रात उतरले
तेव्हाच मला माहित होतं की हा सगळा भाग माझ्या क्षेत्राचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तो उद्या मला करायला लागला तर त्याच्यात काहीच वावगं वाटण्याचं कोणाला काही कारण नाही असं मला वाटतं. बिकिनी हा विषयच म्हणजे हा काही बोलायचा विषयच नाहीये. इट्स जस्ट अ स्विमिंग कॉस्ट्युम. हाऊ वुड यू स्विम अदरवाइज इफ यू डोंट वेअर अ कॉस्ट्युम. संजय जाधवनी सगळं सांगितलंच ते वेळेवर जाणं न जाणं वगैरे. तर काय किस्सा आहे तो? काहीतरी शॉपिंगला गेलं होतं तुम्ही कुठेतरी आणि मग काहीतरी बॅगेचा काहीतरी किस्सा आहे तो काहीतरी. ओ गॉड. आम्ही एका प्रीमियर नंतर पावभाजी खायला गेलो होतो. विच इज दॅट जुहू अमर ज्यूस सेंटर ॲट जुहू. तर प्रीमियर होता तर वी ऑल वर डेक्ड अप आणि हेड टू टो सगळे नटले थटले होते आणि माझी बॅग होती लुई वितॉनची जी बॅग माझी नेहमीची ती होती ती ठेवली होती. एक वेटर आला तिकडून. हॅलो मॅडम हॅलो तुम्ही ते हेब्बाळचे ना? मी म्हणलं हो हेब्बाळ हे माझं अजोळ आहे. बरं. तर दादा मला म्हणाला कितना भी लुई वितो का बैग लेके घूमेगी डिजाइनर कपड़े पहनेगी तो भी हेब्बाळ की है याद रखना. रेशन कार्ड किधर का है? रेशन कार्ड कुठलं आहे लक्षात ठेव. असं तो एक जोक आहे. सो तुझ्या घरामध्ये नाही ते काय तू चित्रक तारखा आणि ते काय घरामध्ये फळा नाही का की आपल्याला तुला तू साक्षर आहेस ना म्हणजे जे आपल्याला वाटतं ते वहीवर लिहायचं ना. पण लहानपणी खूप लहान मुलं भिंतीवरती लिहितात काहीतरी. मी ते कधीच लिहिलं नाही म्हणून मी इथे लिहित बसले. आय लव्ह यू. हाय सया, आय एम शुअर तू हा व्हिडिओ एक्सपेक्ट करत असशीलच. सो हिअर वी गो. तुझी कंप्लेंट असायची की मी तुला सांगत नाही इनफ तुम्हाला किती आवडतेस किंवा व्हॉट यू मीन टू मी. पण माझी रिसेंट हिस्ट्री जरा बरी आहे. स्पेशली कबीरच्या जन्मानंतर तुझं म्हणणं आहे की मी जरा माणसात आले. सो आय एम गोइंग टू प्रूव्ह दॅट अँड आय एम गोइंग टू टेल यू वन्स अगेन हाऊ मच आय लव्ह यू अँड हाऊ मच यू मीन टू मी. आणि मी पर्सनल स्पेस खूप रिस्पेक्ट केली तुझी आजपर्यंत. मला एखादी गोष्ट तुझी आवडत नसली किंवा पटत नसली तर मी तुला एकदा सांगून पाहिलंय आणि मग तुला जे हवं ते करू दिलंय. पण आता नाही. आय हॅव डिसाइडेड की मला जर एखादी गोष्ट पटत नसली आणि जनरली माझे जजमेंट्स बरे असतात तुझ्यापेक्षा तर मी तुला फिजिकली थांबवणार आहे. मी तुझ्याशी भांडणार आहे आणि तू माझ्याशी आबोले धरलेस तरी चालतील. पण आय एम नॉट गोइंग टू लेट एनिथिंग रॉंग हॅपन टू यू. आय एम ऑलवेज गोइंग टू बी देअर. आय एम ऑलवेज गोइंग टू बी देअर. रिमेंबर दॅट. ओके. सो आय लव्ह यू. जर सईनी ब्रेकफास्टला भेटूया असं प्रॉमिस केलं असेल तर ती लंच टाईमला येते. जर लंच टाईमला भेटूया असं प्रॉमिस केलं असलं तर ती संध्याकाळी येते. आणि डिनरबद्दल तर मी आता कानाला खडा लावला आहे. इथून पुढे सई जेव्हा मला ब्रेकफास्टला भेटणार असेल तेव्हा मी घरून ब्रेकफास्ट करून येणार आहे. सो आय होप या बाबतीत तिने सुद्धा थोडासा छोटा लिटी कानाला खडा लावावा. वेळेवर यावं. थँक्यू. मैत्रीण आहे असं तू म्हणालीस ना? हे प्रेम आहे का धमकी आहे का शत्रू आहे का काय आहे? ही खूप घट्ट मैत्रीण आहे म्हणजे तिच्यापासून काही लपत नाही. अच्छा घट्ट मैत्रीण अशा बोलतात. बरं पहिल्यांदा. हो. बरं याच्यामध्ये काहीतरी ते ब्रेकफास्ट आणि ते लंच आणि ते टाइम आणि ते काय असं एक दोनदा झालेलं आहे की गिरिजा घड्याळ आहे तुझ्या हातात? नाहीये म्हणून मी घड्याळ नाही घालत. तर गिरिजाच्या बाबतीत असं झालेलं आहे की मी मोर दॅन 2-3 वेळेला तिला सांगितलं आपण भेटूया आणि खरंच मी ब्रेकफास्टला जाणार असेल तर ते लंच झालंय. आणि असं होतं कधी कधी. गिरिजाचं पण होतं. आम्ही दोघी खूप काम करतो. खूप एका वेळेला खूप गोष्टी हँडल करतो. सो असं झालं असेल फाईन युअर खडा लुक्स नाईस असं मी तिला म्हणेल. पण मग बाकी तू सगळ्या ठिकाणी अगदी वेळेवर जातेस? ऑनेस्टली गेल्या 1 वर्षापासून हो. मग त्याच्या आधी माय टाइम मॅनेजमेंट वॉज हॉरिबल. म्हणजे कधी कधी असं वाटायचं की अरे आज खरंच उशीर झालाय काही कारणामुळे. पण लोकांना असं वाटणार की ही लेटच येते त्यामुळे मी कारणही सांगायचे नाही. पण ऑफ लेट येस आय हॅव बीन पण तरी त्या काळात काय काय कारण सांगायचीस तू? कारण सांगायचे म्हणजे कधी कधी असं व्हायचं की मी घरून निघाले आणि माझं जे आज मेन कॉस्ट्युम आहे किंवा काय तेच मी घेतलं नाहीये. सो मी परत अशा खूप गोष्टी. कधी कधी आठवायचं की मी गिझर बंद नाही केलं. सो अशा खूप स्टुपिड थिंग्स. पण येस ऑफ लेट मी खूप एफर्ट प्रयत्न करून आणि त्याच्यावरती काम करून मी सगळीकडे वेळेत पोहोचते. मग कुठला मित्र मैत्रीण विचार की कोणी आहे का जिने तुला हे मॅनेजमेंट करायला शिकवली का तू स्वतः ठरवस? मला असं वाटतं की माणसाला स्वतः रिअलाइज झाल्याशिवाय कुठल्याच गोष्टी घडत नाहीत. मला स्वतःला जाणवलं की
कोणी कोणासाठी जेव्हा थांबतं तेव्हा त्यांना काय त्या व्यक्तीबद्दल फिलिंग्स येत असतील आणि असे जेव्हा मी विचार करायला लागले तेव्हा फार बरं काय माझ्या मनात आलं नाही. सो मी तेव्हापासून ठरवलं की नाही, आय शुड रिस्पेक्ट पीपल्स टाईम, तरच लोक माझ्या वेळेचाही आदर ठेवतील. ही मैत्रीण तुझ्याबद्दल बोलली गिरिजा, ती तुला मोरॉन मॅग्नेट म्हणते, हे काय आहे म्हणजे? म्हणजे मी शोधून शोधून भाग किंवा नग यांना माझ्या आयुष्यात येण्याची परवानगी देते, असं तिचं म्हणणं आहे. अमेय गोसावी. ओके. अमेय गोसावी आणि माझं लग्न झालं होतं, पण आता वी आर नॉट मॅरिड एनिमोर. पण आय थिंक ही इज अ ग्रेट गाय आणि म्हणजे काय म्हणूया, प्युरेस्ट हार्ट कोणाचा मी आजपर्यंत एक्सपिरियन्स केला असेल तर तो अमेयचा आहे आणि ही विल ऑलवेज होल्ड अ स्पेशल प्लेस इन माय हार्ट. तुम्ही डिपार्ट पार्टी केली तसं खरं आहे ते? डिपार्ट पार्टी नाही, पण आम्ही जेव्हा काही पेपरवर्क असतं, जेव्हा तुम्ही सेपरेट व्हायचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा ते पेपरवर्क करून आल्यानंतर वी जस्ट वेंट आउट फॉर अ ड्रिंक आणि मग पीपल जॉईंड अँड वी टोल्ड देम की आम्ही आज सही करून आलोय. तर ते असं बोलता बोलता झालं की अरे वा डिपार्ट पार्टी, अरे वा ब्रेकअप पार्टी. पण तसं काही नव्हतं. आम्ही यु नो वेन यू गो थ्रू अ प्रोसेस खूप क्षीण आलेला असतो, थकलेले असतात. सो शांत व्हायसाठी आम्ही जेवायला गेलो आणि वी वेंट फॉर अ ड्रिंक. सो सगळे जॉईन झाले आणि तुला सांगू सही, थोडी हिंमत कोणी दाखवली आणि जरा संधी मिळाली तर 1000 डिपार्ट पार्ट्या होतील. हे खरं आहे, हे कबूल करायचं, मान्य खरं आहे. करायचं. आय बिलीव्ह इन म्हणजे जर का एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर एकमेकांना ओरबाडून जगण्यात काहीच अर्थ नाहीये. प्रत्येक मनुष्याला त्याच्या या आयुष्यात खुश राहण्याचा अधिकार आहे असं मला पूर्णतः अधिकार आहे. येस आणि आपल्याला तो घटनेने दिलेला आहे. येस. खरं तर सांगू का, या इतक्या उदारपणे, इतक्या त्रयस्थपणे तरीही त्याच्यामध्ये मन लावून या गोष्टीकडे तू बघतेस, याबद्दल खरंच तुझं मी मनापासून कौतुक करतो. म्हणजे यात कारण हे धाडस खरंच खूप कमी लोकांकडे, खरंच कमी लोकांकडे. एक सँडल्स घेतलेस तरी त्याची चर्चा होते, तू कपडे घेतलेस तरी त्याची चर्चा होते, तू सिनेमा घेतलास तरी त्याची चर्चा होते, उत्तम काम करतेस तरी त्याची चर्चा होते. अनेक वाद होतच राहतात. तुझ्या एका वादाविषयी एक मित्र आहे, आपण ऐकूया तो काय. एक महत्त्वाचा किस्सा जो काही वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यात घडला होता. आय थिंक तो किस्सा त्यावेळेला खूपच आम्हाला हादरून टाकणारा होता. खूप सॅड होता, डिप्रेसिंग होता सगळ्यात करताच, आणि एस्पेशली सही करता. तो किस्सा आमच्यावर जो पुण्यात झाला होता, जो खूप वर्तमानपत्रातून आणि इतर मीडियातून प्रसिद्ध झाला होता. तर त्या किस्स्याने आम्हाला खूप काही शिकवलं. त्या किस्स्याने आम्हाला खूप एकमेकांबद्दल शिकवलं. सही 17 एप्रिल 2011 ही तारीख तुझ्या मनात असेलच आणि तुला ही तारीख लक्षात असेल, कारण आपल्या सुसंस्कृत पुण्यनगरीला हादरून टाकणारा एक किस्सा त्या रात्री झाला होता. तर आपली जी पुण्याची टोळी आहे, ती पुण्याची टोळी रात्री 12 नंतर एकत्र येऊन कुठल्याही प्रकारे मजा करणं, ह्या गोष्टीला कानाला खडा. तुला माहिती आहे का? हा खूप रेअर फॅमिली फोटो आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की आई वडील आर हॅव्हिंग अ मोमेंट. म्हणजे कधी कधी आपण मी खूप माझे मित्रमैत्रिणी ज्यांना बाळं झालेत त्यांना असं बघते की कधी कधी मूल वेड्यासारखं वागत असतं आपलं, तेव्हा आपण लुक एट हिम, ते कसं वागते बघ, ह्याची मजा घेतो. आणि आय थिंक ती मोमेंट या फोटोमध्ये कॅप्चर झाली आणि आय थिंक इट्स अ व्हेरी नाईस फोटो. हो, हा हा माझ्या आईच्या मांडीवरचा फोटो आहे. येस. आणि मग ते लहान बाळाचं कोण आहे? ते मी आहे. अच्छा, तू आहे. ते मी आहे. ओ माय गॉड, हा कबीर आहे, गिरिजाचा मुलगा, जो आता 5 वर्षाचा झालाय. आणि कबीर माझ्या कडेवर झोपला होता तेव्हाचा हा फोटो आहे. मला कुठलंही बाळ आपल्या कडेवर किंवा मांडीत झोपलं की खूप छान वाटतं. इट्स अ डिफरंट फिलिंग. आणि तेव्हाचा हा फोटो आहे.
मला एक गोष्टीचं अत्यंत कौतुक आहे पहिल्यापासूनच, की तुला जसं हवं तसं तू जगलीस स्वतःच्या टर्म्स प्रमाणावरती, स्वतःच्या प्रमाणे जे काय होईल त्याच्या पुढे जे होईल ते माहीत असो माहीत नसो, पण ते जे होईल ते स्वीकारायची पूर्णपणे तयार होते. त्यातले दोष असेल, आपले चूक असेल, आपलं बरोबर असेल, सगळंच सगळं. परंतु काहीतरी असं असेल का की जे तुला कबुली द्यायची असेल, कुणालाही कन्फेस करणं आपण ज्याला म्हणतो, चूक बरोबर पण मला एक कबूल करायचं आहे, राहून गेलाय. म्हणजे वाईट असं नव्हे, दुःख चांगलंही असेल की बाबा मी कौतुक करायचं होतं, माझं राहून गेलं. मी रॅन्डम अगेन मी माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना म्हणजे दीपा, श्रुती, राहुल यांना आधीसारखा वेळ नाही देऊ शकत. हे मला खूप सलतं आणि हे सांगायचं राहून गेलंय आणि मी वेळ देईन हे पण सांगायचं राहून गेलंय. प्रोफेशन असं असल्यामुळे खूप वाढदिवसांना जाता येत नाही. खूप लग्न, खूप महत्त्वाचे जे दिवस असतात आपल्या जवळच्या लोकांच्या आयुष्यात, त्याला कधी कधी जाता येत नाही. आणि तो एक कानाला खडा मी लावून सांगेन की त्या दिवसांना इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यांना गेलं पाहिजे मी, किंवा तिथे असणं गरजेचं आहे माझं, हे याची जाणीव मला आहे. एक ही तक्रार नाही आहे, पण एक जनरल सेन्स असा असतो की चौकटीच्या बाहेरच्या भूमिका करणारी किंवा कुठल्याही इनिबिशन्स नसणारी मुलगी प्रॉबब्ली अवेलेबल असेल किंवा सतत उपलब्ध असेल, किंवा काय म्हणूया आपण, एक इझी वाईब जो मिळतो, तर तो डोंट जज. आम्ही पडद्यावर काय साकारतो हे आमचं आयुष्य नाही आहे. वी आर समथिंग एल्स. तर हे सगळ्यांनी, आय थिंक सगळ्याच प्रेक्षकांना मला सांगावं असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला बघून, ना की फक्त मी, पटकन आपण जजमेंट पास करतो काय, अरे ही ना ही असलेच रोल करते, हे जजमेंट खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की प्रत्येकजण आपापली एक वेगळं प्रत्येकाचं युद्ध आहे. ते सर्वजण आपापल्या शक्तीनिशी लढतायत, त्याला आपण प्रोत्साहन देऊया. खरं मनापासून बोललीस. पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं असं शांतपणे, मोकळेपणाने, तटस्थपणाने आणि प्रत्येक गोष्टीचं योग्य ते असं विचक्षणा करून बोलणं खूप कठीण आहे. खरंच कठीण आहे. प्रामाणिक बोलणं खूप कठीण आहे. सगळ्यात कठीण असं ते अत्यंत सोप्या भाषेत बोलणं. तू इथून बोललीस. अजून एक छोटीशी विनंती आहे तुला, की तुला काय वाटतं की या तुझ्या इतक्या सगळ्या अनुभवांवरती आधारित येणारी आता नवीन पिढी आहे, काही वर्षांपूर्वी तू नवीन होतीस, आता नवीन पिढीत येतच राहील, तर त्यांना तू काय सल्ला देशील? पहिली गोष्ट तर मी सांगेन की प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा माणसांमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलीही गोष्ट चूक किंवा बरोबर अशी नसतेच. ती आपण ठरवतो की ही गोष्ट चूक आहे आणि ही गोष्ट बरोबर आहे. तर मी असं म्हणेन की कानाला जेवढे खडे आहेत ते सगळे एकदा बाजूला करा, एकदा कान मोकळे करा, स्वच्छ एक श्वास घ्या आणि नव्या दमाने आयुष्याकडे बघा. कारण एकच आयुष्य आहे. पुढच्या जन्मात काय होणार आहे आपल्याला माहीत नाही आहे. त्याच्यात कुठे हेवे दावे, मग पॉवर आणि पैशासाठी लढत. म्हणजे मी अशी खूप माणसं बघितलीत की जे आयुष्यभर एकमेकांचं तोंड बघत नाहीत. म्हणजे हे सगळं काय आहे? आपण आपल्या निसर्गाची काळजी घेत नाही. ह्याच्याबद्दल मला खूप जास्त तक्रार आहे. आपल्याकडे जे दिलंय ते जपा सगळं. मग ते सगळं असेल, मग तुमची त्याच्यात बॉडी आली, तुमचे संस्कार आले, तुमचे आईवडील आले, तुमच्या घराच्या शेजारचं झाड आलं, सगळं. सो मला असं वाटतं की कानाला खडे आहेत ते बाजूला काढून, त्याचंही वजन बाजूला काढून एकदा जगून पहा कसं वाटतं. क्या बात. सई, तू इथे आलीस आणि मनापासून आणि मनमोकळे आणि बिंदास गप्पा मारल्यास याबद्दल तुझे खरंच मनापासून आभार. आज आपण बघितलं सई तामणकर यांनी आपल्या कानाचे अनेक खडे ते उतरवून ठेवले आणि त्यांनी असंही सांगितलं की हे सगळे खडे या इथेच उतरवायचे असतात. बघूया अशी हिंमत अजून पुढे येणारे कोण कोण दाखवतात. तुमच्या अभिनय गुणांबद्दल खूप ऐकलंय आम्ही, अनेक वर्ष ऐकलंय. तुमच्या एका गुणाबद्दल आम्ही तितकंच ऐकलंय, ते म्हणजे झोप. पण म्हणजे मग साधारण तुम्ही किती वाजता झोपता आणि किती वाजता उठता? मी सकाळी 10:30ला उठतो. सूर्योदय झाला की लगेच. सकाळी 10:30 वाजता.
सूर्योदय झाला की हो सूर्योदय 10:30 वाजता होतो. हो, माझ्या समोर एक टॉवर आहे तिथून मला सूर्य 10:30लाच दिसतो, त्यामुळे पटकन 10:30ला. तुम्हाला अनेक गोष्टींचा कंटाळा आहे. हा, कंटाळा. कंटाळापायी आळस, आळसापायी झोप, किंवा मध्ये कंटाळ्यानंतर आळस टाळून डायरेक्ट झोप. हो, तसं होतच. म्हणजे बघूया ना तुम्हाला कशाचा कंटाळा होता ते तुमच्या घरच्यांकडनंच ऐकूया. बघा, तो 8वीला गेला ना, पहिलीपासून 8वीपर्यंत, म्हणजे त्याला भरवायलाच लागायचं, तो जेवायचाच नाही. मी काही त्याला करा, पण तो काहीतरी बहाणा सांगायचा, मला असं होतंय, माझ्या हाताला हे झालंय ते असं असं करायचा तो. मग आता मी तर हाताला तर खाणार कसं, जाऊ दे भरूया. मी भरवायची त्याला 8वीला जाईपर्यंत, पहिलीपासून 8वीला जाईपर्यंत त्याला भरवायचे. जेवण जगातला प्रत्येक माणूस जेवतो आणि त्याचाच कंटाळा. कॉलेज झालं, शाळा झाली, नाहीतर ती झालं नसतं. आणि वडिलांच्या खरं तर धाकामुळे. तरी सुद्धा घरातला एक मोठा मुलगा म्हणून तुम्ही जबाबदारी घेतलीच असेल ना कायम घराची. तेव्हा नव्हती घेतली, म्हणजे जेव्हा कॉलनीत, कारण मला व्यवस्थित 2 टाइम मिळत होतं. मी याच्यातच होतो की कारण दुनियादारी नाही माहिती त्यावेळी, हे कसं येईल, कारण कॉन्फिडन्स नव्हता माझ्यात तेव्हा, की घाबरायचो बोलायला कोणाकडे. पण आम्हाला असं कळलं की तुमचा इंग्रजीचा क्लास होता. इंग्रजीचा क्लास म्हणजे हा असा, म्हणजे हा विनोदी क्लास असेल तर. अहो नाही, हसू नका, आम्हाला पक्की माहिती आहे की तुमचा एक स्वतःचा उत्तम चालणारा इंग्रजीचा क्लास होता. तो क्लास जोरात चाललेला होता आणि तरी ते सगळं सोडून या नाटकासारख्या, ज्याच्यामध्ये काही कशाची शाश्वतेने अशा व्यवसायात तुम्ही उडी घेतली. मी जायचो शिकवायला म्हणजेच क्लास ना. मग तुम्ही कोणाला शिकवायचं? असं विद्यार्थ्यांना शिकवलंय खूप, आणि घरी तर आता बायकोला पण शिकवायचो मी आधी. हा, म्हणजे ती तुमची विद्यार्थिनी होती ना. म्हणजे त्या एका विद्यार्थिनीसाठी तुम्ही अख्खा कोचिंग क्लास चालवत होतात. मग नंतर तो बंद केला. बंद झाला. एखादं रोमॅन्टिक गाणं बिणं काय असं शिकवलं का? शाळेचा अभ्यास शिकवलात का? काय काय नेमकं शिकवलं काय? ती 10वीला होती त्यावेळी, आणि मी शिकवायला जायचो तेव्हा. म्हणजे मी काय, मित्र सुद्धा आम्ही एकत्र जायचो तिकडे. शिकवता तिला, मला ती म्हणजे ते वेगळं कारण आहे त्याला खरं तर. ते आता मला सुरुवात कशी करू असं आहे. बरं, सुरुवात नंतर करू आपण, सिनेमासारखं करू आधीचं, मग नंतर फ्लॅशबॅक मध्ये वगैरे सांगू. एखादं गाणं म्हणून दाखवा तिच्यासाठी. तू धार है नदिया की, क्या बात है. मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ, आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है. कुठला मुद्दा किंवा असा क्षण आला की ज्या क्षणी तुम्हाला वाटलं की नाही, आपण शिक्षण सगळं ठीक आहे की प्रपोज करावं? मला सतत वाटायचं की अशी मुलगी हवी घरी, कारण ही मला आवडली का, कारण ही कधीच घरात गेल्यानंतर बाहेरच्या ह्याच्यात नसायची, किचनमध्येच ती बसलेली असायची. म्हणजे जे असतं ना की उगाचच आपल्या जमतात बाहेर ह्या सगळ्यांसमोर, ते मला आवडायचं नाही. आणि तशी मुलगी ती होती. आणि म्हणून मी म्हटलं की नाही, हिला आपण प्रपोज करूया. हा नाही, काहीतरी एक उत्तर. तुम्ही ज्या क्षणी विचारलं, जनरली जेव्हा आपण असं विचारतो ना, तेव्हा इथून असं एक थंड असा बर्फाची लादी अशी जाते असं वाटतं, आणि मागून असं काहीतरी गरम असं इथपर्यंत येतं. तर तुम्हाला त्यावेळेला किती टक्के खात्री होती? 50-50 होती, पण त्यातही मला नाही, 60-40 धरा. अचानक? हो, म्हणजे 60 हो आणि 49. हां. मग तुम्ही लगेच हो नाही म्हणाल? नाही, मी म्हटलं 2 दिवस थांबते, 2 दिवसांनी सांगते असं म्हटलं. मी आमंत्रित करतो श्याम कदम यांना. भाऊंचे भाऊ, तुम्ही ते आता सांगितलं की ते जबाबदारी टाळायचे वगैरे, म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्याला कसं, आता ह्या क्षेत्राचीच आवड किंवा ह्या क्षेत्रात किंवा कोणत्याही प्रकारचं ॲक्टिंग तेच डोक्यात असायचं त्याच्या.
त्याच्यामुळे त्याला कुठले बाकी इतर घरची कामं म्हणा किंवा इतर कोणती सर्व्हिस किंवा याच्यात जास्त लक्ष नसायचं. कोणी त्याला अशा कुठल्या जॉबसाठी नेलं एखाद्या म्हणजे जिथे कडकपणा हवा थोडा म्हणजे कुठे असं म्हणजे काही त्यांनी करून बघितलं का job? प्रसंग होता की त्याच्या एकदा मित्रांनी त्याला जे लोन वेगवेगळ्या प्रकारचे लोन जे आपण क्लिअर करतो असे मुलं निवडतात काही की लोन क्लिअर करण्यासाठी म्हणजे वसुली अधिकारी किंवा त्या प्रकारचे वगैरे. तसं एका मित्रांनी त्याला त्या जॉबसाठी घेऊन गेला होता आणि साहेबांनी त्याला सगळं विचारलं की करशील का, अशा पद्धतीचा जॉब आहे, मग ते तुला जमेल का. तर आम्हाला ते करू शकतो मी. मग ते म्हणाले मग एक काम कर, हा मित्र जो आता तुझा आहे त्याच्या एक कानाखाली मार. आम्हाला ते नाही करू शकत. नाही ना, ते नाही जमलं मला तसे कामच जमली नाही मला. तुमचं स्वतःचं दुकान होतं ना. नेहमी म्हणतात ना की कलाकारांनी एखादा जेव्हा भूमिका करतो तेव्हा आजूबाजूला जे काय बघतो त्या निरीक्षणात त्याला आहे. तर तिथे तुम्ही काही निरीक्षण केलं त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही फायदा झाला का? हो, म्हणजे तसं सकाळी समजा मला प्रयोग असेल तर मी सकाळी असायचो, नंतर हा बसायचा. आम्ही तसे बसलो असं सेम दिसायचो चेहरा अजूनही. आणि दुकान कसलं होतं? आपले पान सुपारी बरं असे सगळं गादी असते ना, ते पानाची गादी. त्यामुळे पटकन गिऱ्हाईक आलं असं गेलं. पानं दिली. तर मला एक स्टोरी जो सांगून सकाळी गेलेला आहे की मी येतो संध्याकाळी किंवा काय, तर ती कंटिन्यू ह्याच्याकडे करायचा. त्याला वाटायचं तोच मिक्स. आणि एक जो माणूस याचा पान घ्यायला, तर तो मला नंतर कळायला लागला की हा खूप गप्पा मारताना जरा पान द्यावा. ते त्या फुकट, ते काय त्याचे पैसे नाही. मग मी त्याला पान देऊन आपला गप्पा मारत बसायचो. ही सुपारी, हे चुना, हा. तर ते बोलता बोलता त्याला ना तो एक वाक्य करायचं, जास्त दिलं की असं त्याचा एक आवाज निघायचा. तर त्यासाठी तो आवाज ऐकण्यासाठी मी भरपूर टाकायचो. ह्याच्याबरोबर स्किट परत करायचं नाही, हा कानाला खडा मी ऑलरेडी लावलेला आहे खूप पूर्वी. हा, म्हणजे फू बाय फू सीझन 5 ला हा माझ्या बरोबर होता, 6 ला माझ्या बरोबर होता, 7 ला माझ्या बरोबर होता. पण कधीही हा माणूस रिहर्सल करायचा नाही. ह्याला असं हलवायला लागायचं, बावड्या उठ ना रिहर्सल करूया. आणि हा फक्त झोपलेला असायचा, हा फक्त घोरत असायचा. त्यामुळे मला तर इतका त्रास झाला याच्यावर काम करताना की बाप रे बाप. एक आमचं स्किट होतं ज्याच्यात हा खुनी दाखवलाय आणि मी वकील. हा खुनी आहे असं मला वाटायचं. खरं तर उलट असतं तर जास्त. तर त्याच्यात असं होतं की एका स्पेसिफिक वाक्याला ह्याला प्रत्येक वेळी गाणं गायचं होतं. अंधेरी रातों में सुनसान राहो पर. तर ह्याला ते काही केल्या ते गाणं आठवायचं नाही, कारण 3-4 वेळा ते गाणं होतं आणि तू प्रत्येक वेळी कसं मला आठवेल, तू काहीतरी ऍक्शन कर ना. मग एकच गाणं आठवायचं होतं ना, 4 एकच गाणं, पण त्याला क्यू होते ना, ते लक्षात कोण ठेवणार, एवढा त्रास कोण घेणार. मग तो भाऊ कदम कसला, मग तू अंधेरी आहे शहनशाह शहनशाह असं कर. असं तुम्ही बघितलं तर त्या प्रत्येक वाक्याला मी ऐका हे बघा असं 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 करून मी त्याला क्यू द्यायची, मग तो गाणं म्हणायचं. खरं सांगायचं ना तर भाऊ बरोबर काम करणं ना ही एक पर्वणी आहे. कारण आपण रिहर्सल करतो, आपल्याला ना आता पुढचा माणूस काय करणार आहे, किंवा समोरचा आर्टिस्ट काय रिॲक्शन देणार आहे हे माहीत असतं रिहर्सल करून करून. पण भाऊ बरोबर ना मी एक शिकले की प्रत्येक रिहर्सलला ना भाऊ काहीतरी वेगळं करतो. त्यामुळे असं होतं ना की अरे हे पण करू शकतो, अरे हे पण करू शकतो. त्यामुळे मी ना सतर्क असायची. पण मला एक त्याच्यामुळे बरं झालं की आपण काम करताना समोरचा आर्टिस्ट जर कुठे हल्ला तर त्याचं कसं सावरायचं हे खरं तर मला भाऊकडनं शिकले. त्यामुळे थँक्यू. पण म्हणजे विनोदी अभिनेते बरेच आहेत, हो खूप विनोदी अभिनेते, परंतु रहस्यपूर्ण विनोदी अभिनेता हे मला वाटतं भाऊ कदम पहिले एकमेव असतील आतापर्यंतच्या इतिहासातले. त्यामुळे आज आपण त्यांना रहस्यपूर्ण विनोदी अभिनेता अशी पदवी हरकत नाहीये. एखादी गोष्ट तर अशी घडली असेल की तुम्हाला वाटलं असेल कानाला खडा बाबा भाऊ. अगदी प्रामाणिकपणे सांगितलं, लोक माणसांना बघून जे स्वभाव बघून कानाला खडा लावतात की आपण याच्यावर आता असं काय कोणी तसं वागू नको. पण भाऊला बघून मला असं वाटतं मी कानाला असा खडा लावला, मी माझ्यात बदल केला. म्हणजे भाऊ असं व्यक्तीमध्ये असा कलाकार आहे की त्याला बांधून ठेवणं अशक्य आहे. एवढीच वाक्य बोल, एवढंच कर, एवढंच मुवमेंट कर असं सांगून विशेषतः आपण नाटक बांधतो बऱ्याच वेळेला. पण भाऊ हा असा कलाकार आहे, जेवढं काम करताना मला कळलं की नाही ह्याला जर बांधून ठेवलं तर हा अवघडल्यासारखा होईल. आणि मग मात्र भाऊला मी मोकळीक दिली आणि मी कानाला खडा लावला की भाऊ असो की भाऊ सारखा जो कलाकार जो असा फ्रिकआउट काम करतो त्याला आपण बांधून कधी ठेवायचं नाही. हा विसरतो हे नंतर आम्हाला कळायला लागलं. पण प्रेक्षकांचा गोंधळ असा व्हायचा की नाटक संपलं तर लोक विचारायचे
तो बाजूचा कलाकार विसरला काय, भाऊनी सांभाळून घेतलं ना. अरे म्हटलं नाही, भाऊनी सांभाळून नाही, त्यांनी सांभाळून घेतलं, भाऊ विसरला. नाही खरंच मग मी आता विसरलोय तर ते एक्सप्रेशन तसेच ठेवायचे. अच्छा अच्छा, हा हा. चुकलं म्हणजे आपण तरी- विसरलो नाही असे. हा विसरलो नाही अच्छा, हा. मी नाही त्यातला. ते शाळेपासूनच मला वाटतं कदाचित. हो, कारण मला काही प्रश्न विचारले टीचरनी, काही आता मला माहिती आहे अभ्यास केला नाही, पण एक लक्षात आलं होतं आपण चेहरा असा कॉन्फिडन्स दाखवायचा की मला येतंय. पण ते मला येत नसायचं खरं तर. आणि एकदा झालं तसं, मी करून बघितलं तर मला नाही विचारलं, बाजूला कुणीतरी विचारलं, तर मला वाटलं हे कंटिन्यू ठेवायला हरकत नाही. मग एवढ्या वर्षांची ही तपश्चर्या आहे. एवढं उत्तर सापडलं. संतोष पवार, आपण इथे आलात आणि आपल्या एकेकाळच्या शिष्याला आज या अशा अत्यंत लोकप्रिय असं कलाकार म्हणून पाहिलं. मी समजू शकतो तुम्हाला काय आनंद झाला असेल. मी माझ्या गुरूंना असा आनंद कधी देऊ शकलो नाही. आपण इथे आलात त्याबद्दल थँक्यू. चलो, आता प्रायोगिक रंगभूमीवरचे तुमचे एक दिग्दर्शक तुमच्याबद्दल काय म्हणतात ऐकूया आपण. भाऊ रिहर्सलला आल्यानंतर जेव्हा मला कळलं की घरी याच्या नाटक करण्यावरून वाद होतात, तेव्हा मी भाऊ रिहर्सल संपल्या भाऊला म्हणायचं, भाऊ निघ, तू निघ. हा घरी वेळ देत नाही, हा बायकोला वेळ देत नाही, मुलांना वेळ, मुलगी झाली होती त्याला त्यावेळी, मुलीला वेळ देत नाही आणि इतर कुठल्याही जबाबदाऱ्या घरातल्या मध्ये लक्ष घालत नाही. हे लक्षात आल्यानंतर मला दिग्दर्शक म्हणून त्याला रिहर्सलमध्ये जास्त वेळ थांबवायचं गिल्ट यायला लागलं. आणि मला असं वाटायला लागलं की नाही, हा माणूस लवकर घरी जायला पाहिजे. ते याची रिहर्सल संपल्यानंतर मग मी त्याला सांगायचो की भाऊ जा आता, तुझं झालंय तू जा. तो आडेवेडे घ्यायचा, पण तरी म्हणायचो नाही नाही तुझं झालंय तू जा. असं करून त्याला पाठवल्यानंतर मला एक समाधान मिळायचं की येस, नाही कमीत कमी या बाबतीत मी काहीतरी अशी गोष्ट केली आहे की जी भाऊच्या घरच्यासाठी योग्य आहे. पण काही काळानंतर ती गोष्ट मी करायचं पूर्णपणे बंद करून टाकलं आणि कानाला खडा लावला आणि ठरवलं की यापुढे भाऊला लवकर जा म्हणायचंच नाही. का सांगायला येतो रे भाऊ. तुमचं बोट पकडून हा रंगभूमीवरती आला. पहिल्याच नाटकाच्या तालमीला त्याला मिळणारी सवलत बंद केली गेली. हे असं काय झालं, काय काय केलं काय त्यांनी? तर दिग्दर्शक म्हणून माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा त्याआधी थोडंसं मला घरचं माहिती होतं. त्यानंतर एक अशी वेळ आली की जेव्हा भाऊला घरून बंधन आलं की नाही, कुठली जबाबदारी घेत नाहीस तर काहीतरी केलं पाहिजेस तू. तर आता नाटक बंद, तू काही पैसे मागत नाहीस, काही नाही. त्यानंतर मग ते घरची परिस्थिती मला कळल्यानंतर मी थोडीशी घरी जाऊन विनंती केली की एवढा टॅलेंट असलेला माणूस आणि असं, तर त्यांनी विनंती मान्य करून काही कालावधी त्याला दिला. आणि अशा कालावधीत तो माझ्याकडे रिहर्सलला आल्यानंतर मला ते डोक्यात असायचं की नाही, याला घरी लवकर सोडूया. आणि मी सोडायचो. रिहर्सल संपायची, हा एक तासाभरापूर्वी गेलेला माणूस, आम्ही फिरून सगळी रिहर्सल करून पुन्हा पोहोचायचो तेव्हा हा कुठेतरी दादरला तिथे तरी दिसायचा आम्हाला. काय नवीन रस्ता चुकले. रस्ता चुकला सागर कारंडे किंवा आणखी अन्य तत्सम मित्र यांच्या सोबत गोलमेज परिषद भरवायचा. चर्चा बस. बऱ्याच गोष्टींची चिंता त्याच्या मनात, वैश्विक अशा सगळ्या चर्चा. मग आता चर्चा काय? तेव्हा काय व्हायचं खरं तर ते हे कारण होतंच, म्हणजे कधीतरी भेटलो. माझा प्रॉब्लेम हा होता ट्रेनचा, की गर्दी असायची तर मी चढायचो नाही. त्याचं कारण मी एकदा म्हणजे म्हणतो ना आपण कानाला खडा, तर एकदा ट्रेन निघत होती, जस्ट अशी सुटत होती आणि तेवढ्यात मी छत्री पण हातात होती माझी आणि पकडायचं होतं दरवाजा. तर तो पकडता नाही आला, मी पडलो. तर मी थरथर कापायला लागलो. लोक सगळी जमा झाली. म्हणते काय घरी कोण वाट बघत नाही का, काय रे हे काय? तो खूप घाबरलो. आणि ते कसं म्हणजे घरी जाईपर्यंत तेच होतं. तेव्हापासून मी खडा लावला की नाही, आता चालती ट्रेन काय सुरू असलेली पण नाही पकडायची. पण नंतर गर्दीमुळे मी खरंच टाळायचो जायला. म्हणजे मी तिथेच असायचो दादरला गप्पा मारत मित्रांबरोबर.
आणि मग नाही शेवटची पकडायचो, गर्दी कमी होईल तशी त्यात घुसायचो आणि जायचो. एक रहस्यप्रधान विनोदी कलावंत तुमच्यामुळे रंगभूमीला आणि चित्रपटसृष्टीला आणि दूरदर्शन माध्यमाला मिळाला, तर त्याबद्दल तुमचे आभार. मी तुम्हाला विनंती करतो की आपण थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. सगळं आपलं इतकं सगळं बोलणं झालं. आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, अनेक कठीण प्रसंग आले, चांगले दिवस आले, पण अशी कुठली तरी परिस्थिती कधीतरी आली असेल की ज्याच्यावर तुम्हाला वाटलं असेल की आपण कानाला खडा लावूया? हो, ती परिस्थिती आली होती जेव्हा माझे वडील अचानक गेले आणि सगळी जबाबदारी आली आमच्यावरच. आता अख्खं घर सांभाळायचं, सगळ्याच गोष्टी होत्या. म्हणजे आज मला त्यांची आठवण खूप येते की आज ते नाही आहेत. म्हणजे आज सगळं आहे, माझी फॅमिली आहे, आई आहे. म्हणजे ती आई असताना तिचं महत्त्व कळतच आहे, पण वडील नसताना जे जाणवत आहे ना पोकळी, ती कधीच भरून निघणार नाही. म्हणजे त्यांनी मारला असेल त्यावेळी, खूप मला वाईट वाटलं असेल की हे असं का करतात, मलाच का बोलतात किंवा, पण आज त्याचा अर्थ कळतोय मला की, आणि ते म्हणजे स्वतः बाप झाल्यानंतर मी ज्या अपेक्षा त्यांच्याकडून करतोय, त्यांनी तसं करावं, शिकावं, व्यवस्थित अभ्यास करावा, समाजात चांगलं वागावं. आज सगळं आहे. मी म्हणजे नाव आहे, मला खूप कौतुक करतात लोक, आणि ते कौतुक बघायला बाबा नाही आहेत. म्हणजे कधी होतं की आजोबा बघतो, मूल म्हणजे नातू नातवंड अशी फॅमिली बघतो तेव्हा मला आठवतं, वडिलांची आठवण येते, पण नाही रडू शकत, नाही व्यक्त होत मी कुठे. जेव्हा जेव्हा एखादं बक्षीस मिळतं किंवा कोण कौतुक करतं, आज या ठिकाणी या मंचावर, ते खूप म्हणजे त्यांना खूप बरं वाटलं असतं की अरे ज्याला मी मारायचो, ज्याच्यावर माझा म्हणजे हा कसं पुढे होईल ह्याचं, ते आज ते बघायला खरंच पाहिजे होते. पण मी प्रत्येक म्हणजे माझ्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांना, माझ्या फॅन्सना एवढंच सांगू इच्छितो की मी कानाला खडा लावतो की तेव्हा वडिलांना समजू शकलो नाही. खरं तर समजून घ्यायला पाहिजे होतं, आणि आपल्यात खूप सुधारणा करता आली असती. म्हणजे असे ते आज आमच्यात इथे असते माझ्याबरोबर. त्यांना ते स्वप्न नाही मी त्यांचं पूर्ण करू शकलो, ती खंत आहे. आणि आज बाप झाल्यावर सुद्धा ते मला प्रत्येक वेळी वाटतं की बाप काय असतो ते मला बाप गेल्यावर कळलं. ते तुम्ही कधीच जाणून घेऊ नका. मुलांशी बोललं पाहिजे, मुलांशी डिस्कस केलं पाहिजे. आणि ही त्रुटी मी कायम लक्षात ठेवली, ते मी पूर्ण केलं नाही. वडिलांचं कधी मित्र झालो नाही, कधी त्यांच्याशी नीट बोललो नाही, सतत घाबरत राहिलो. तर असं घाबरत राहू नका, वडिलांशी बोला, त्यांना मित्र करा, आपलं सगळं सुखदुःख सगळं त्यांना सांगा. तर मी असा खडा लावतो कानाला की ही चूक माझ्याकडून झाली, ही माझ्याकडून झाली, तशी तुमच्याकडून होऊ देऊ नका. बस. माझ्या भगिनींनो आणि मातांनो, 2 मिनिटं थांबा. आपण ताबडतोब कार्यक्रम सुरू करणार आहोत. तर काळोख का झालाय, सगळं काळं काळं का दिसतंय मोने? हो, शक्यतो असं होतं की आम्ही एक कलाकार बोलवतो आणि मग त्याच्यानंतर कानाला खडा त्याच्या बाबतीतला किंवा त्याच्या संबंधातला बोलण्यासाठी इतर काही कलाकार येतात, घरचे येतात, कुटुंब सगळे. आज सुरुवातच एकदम अशी
5 जणींनी झाले म्हणजे काय आहे तुमचं आम्ही एक एकटे जात नाही, आम्ही जुडगात जातो. आमचं ठरलंय म्हणजे गठ्ठा हा गठ्ठा कधीपासून जाय तुमचा 2013 पासून 13 पासून शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून. वा वा वा. 6 स्त्रिया एकत्र मग हा जो गठ्ठा जमला त्याच्यानंतर एकत्रित असे तुम्ही कटकारस्थानं हल्ले हमले काय 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 केले? आम्ही कट करून कुठे कुठे फिरायला गेलो. आम्ही कट करून जेवायला गेलो. कुठे कुठे गेलात तुम्ही फिरायला? आम्ही लेह लडाखला गेलो होतो. वा. पहिली ट्रिप लेह लडाखला. आणि ते पण 10 दिवस बाय रोड. 2015 ती खूप एनर्जेटिक आहे. ती खूप प्रेमानी सगळ्या गोष्टी करते, सगळ्यांची छान वागते, काम उत्तम करते, पण ती स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देते. करेक्ट. नाही आता देते मी नाही. माझ्या तब्येतीकडे लक्ष. कारण शूटिंगच्या दरम्यानच तिला ब्लड प्रेशर तिचं शूटअप झालं आणि खूप त्रास झाला होता. तर आम्ही तिला म्हटलं की अगं ड्रायव्हर ठेव, तू गाडी पण चालवतेस, तू दिवसभर काम पण करतेस, तू सगळा प्रवास घरचं जे काय बघायचं असतं ते सगळं. तर ती तेव्हा ड्रायव्हर ठेवायला काही तयार नव्हती किती दिवस. मला आवडतं पण ड्रायव्हिंग करायला. त्रास ती गाडी नाही चालवत, ती जेट चालवते. जेट मी व्यवस्थित बरोबर गाडी. काय आहे काय की जेव्हा एखाद्या माणसाचं रक्तदाब वाढतो तेव्हा बरेच वेळेला त्याच्यापेक्षा त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. काय करेक्ट बोललाय. तब्येतीची काळजी तुम्ही घेत नाही असं म्हणतात, ते कितपत खरं आहे? नाही आता घेते. कारण म्हणजे पूर्वी घेत नव्हता? नाही, घेत होते तशी नाही, पण जरा तो बीपीचा थोडासा त्रास झाला. त्याचं कारण काय होतं? कारण आजूबाजूला सगळा आजूबाजूचा तो म्हणजे मायनर होता. पण खरा म्हणजे स्ट्रेस. कारण माझं तेव्हा गुजराती नाटक चालू झालं होतं आणि गुजरातीचं रात्री प्रयोग असायचे आणि दिवसा आमचं शूट असायचं. तर तो बहुतेक स्ट्रेस जास्त झाला मला आणि एक दिवस पाठीमध्ये असं दुखायला लागलं. मला वाटलं ते काहीतरी मणक्याचा प्रॉब्लेम असेल. पण माझ्या फिजिओथेरपिस्टने सांगितलं की तुमचा मला बीपी घ्यायचा आहे. आणि बीपी घेतला आणि माझ्या मुलाला ताबडतोब ECG काढून आण. म्हटलं काय झालं? तर 220 120 होतं. तुम्ही उभ्या कशा राहिलात? म्हटलं आता राहिली आहे मी उभी. मग त्याच्यानंतर मग डॉक्टरने सांगितलं की आता जरा कमी हे करा. त्यामुळे त्याच्यानंतर माझा प्रयोग चालू राहिले माझे आणि नंतर मग आमची सिरियल पण बंद झाली. मग त्याच्यानंतर आयदर सिरियल करायची किंवा नाटक करायचं असा एक खाक्या ठेवला होता आणि आत्तापर्यंत गेले 3 वर्ष तो यशस्वी झालेला आहे. बालनाट्यामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर काम केलं त्याच्याबरोबर थेट 50 वर्षांनी पुन्हा एका नाटकात काम केलं, त्यांना फार स्वच्छ आठवत आहे सगळं. बघूया ते काय म्हणतात तुमच्याबद्दल. 1968 ची गोष्ट आहे. 68 1970 70 3-4 वर्ष आम्ही बालनाट्याचं काम करत होतो. टुनटुन नगरी खणखण राजा म्हणजे सतीश तारेचे वडील जयंत तारे त्यांनी लिहिलं होतं नाटक आणि त्याचे जवळजवळ 200-250 प्रयोग आम्ही बालनाट्याचे त्या काळात केले होते. आम्ही दौऱ्यावर पण जात असे. त्यावेळेला खूप गंमत यायची. मी आमच्याबरोबर राजन मोहाडीकर म्हणून, दीपक माहुलीकर, दिलीप जोगळेकर, आनंद पानसे असा आमचा 7 जणांचा ग्रुपच होता तो. आणि दिलीप शिंदगीकर आणि रोहिणी स्वतः एकटीच मुलगी होती आमच्या ग्रुपमध्ये. आणि आम्ही 6-7 जण सगळे बालकं छोटे छोटे 6वी 7वीतली मुलं. ती 7वीत माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठी असेल मात्र ह्याच्या पलीकडे फार काही नाही. रोहिणी आणि मी तेव्हा काम केलं होतं त्यानंतर एकदम आताच नटसम्राटमध्ये काम करतोय. म्हणजे सांगितलं आश्चर्य वाटलं की 2 किंवा 3 हिंदी फिल्म्समध्ये आम्ही एकत्र कधीतरी होतो पण प्रत्यक्षात समोरासमोर कधी सीन नव्हते आमचे. त्यामुळे बालनाट्यानंतर एकदम नटसम्राटच. पण ती शिस्तप्रिय आहे एवढं खरं आहे. म्हणजे मला फारच हेवा वाटतो कधी कधी तिचा की वेळेवर येणं, जेवण मोजकंच जेवणं. मला वाटतं NSDची स्टुडंट असल्यामुळे कदाचित वेळेच्या बाबतीत ती फार पर्टिक्युलर आहे आणि तिच्याकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी हळूहळू शिकतोय तिच्याकडनं. पण माझे वाईट गुण तिला लागू नये तेवढीच माझी इच्छा आहे. ती करते ते फक्त फॉलो करणं माझं काम आहे. खरं तर तिच्या बाबतीत कानाला खडा असं म्हणायची वेळच येत नाही. पण तिच्यामुळे कानातले आमचे खडे काढून टाकावे असं उगाचच वाटतं मला. बरं, पुणे टू मुंबई हा प्रवास झाला तुमचा बरोबर.
पण मग ओक ते हतंगडी हा प्रवास किती वेगात झाला. आपल्याला जर आपल्यापेक्षा थोडी जास्तच बायको मिळाली नाही, त्याचं कारण ती थांबते थोडा वेळ. तर तुमच्या बाबतीत कोण थांबलं आणि कोणी पुढाकार घेतला? नाही, तसं झालं नाही. आमचं बहुतेक म्युच्युअली आम्ही एकमेकांना पारखलं होतं की हा आहे. ऍक्च्युली मध्ये असं झालं होतं की जेव्हा NSD येऊन परत आल्यानंतर बाबांनी मुलं पाहायला सुरुवात केली होती, तेव्हा मी म्हटलं जयदेव मुलं पाहायला सुरुवात केली आहेत, आता आपण सांगायला पाहिजे असं. तर असं झालं आणि तेव्हा मी बाबांना सांगितलं होतं की असं. तर गांधी मुळात आला कसा? अरे ऍक्च्युली मी नाटक करत होते, मराठीच नाटकं करत होते. माझं मगाशी म्हटलंच तसं कस्तुरी मृग, लपंडाव, नंतर तर रथचक्र माझं नाटक चालू होतं. आणि रथचक्राच्या दौऱ्यावर गेलेली असताना मी परत आले आणि जयदेवची चिठ्ठी घरामध्ये की संध्याकाळी काही घेऊ नकोस, आपल्याला जायचंय रिचर्ड अटेनबरोबर भेटायला. म्हटलं ओके. मग आणि साडी नेसून जायचंय असं एक खाली तळटीप होती. म्हटलं बरं, कॉटनची साडी मी नेसून आम्ही सेंटॉरला गेलो, एअरपोर्ट सेंटॉरला गेलो, भेटलो, गप्पा मारल्या. ऍक्च्युली रिचर्ड थिएटरचेच, त्यामुळे थिएटरविषयी गप्पा मारल्या. मी NSDची आहे म्हटल्यानंतर त्याच्याविषयी आम्ही गप्पा मारल्या आणि आम्ही परत निघून आलो. दुसऱ्या दिवशी डॉली ठाकूरचा तार आली. म्हणजे तेव्हा फोन नव्हता माझ्याकडे, म्हणजे लँडलाईन पण नव्हती. तर म्हणून मी डॉलीला फोन केला. तर डॉली म्हणे ऋणी तुला सिलेक्ट केलेलं आहे, तुला इंग्लंडला जायचंय. म्हटलं डॉली माझ्याकडे पासपोर्ट नाहीये. वा वा. ओ गॉड ऋणी हां कुछ करते हैं असं म्हणून आम्ही अक्षरशः ती मला पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन गेली आणि मला 6 महिन्याचा टेम्पररी पासपोर्ट तिने मिळवून दिला. आणि मला जायचं होतं रविवारी रात्री आणि शनिवारी संध्याकाळी माझ्या हातात पासपोर्ट आला. तोपर्यंत मी कुणाला सांगू पण शकत नव्हते की मी इंग्लंडला चालली आहे. तिथं जाऊन त्यांनी ऍक्च्युली शूट केला तो सीन आणि माझ्या बरोबर बेन किंग्सले होता. त्यांनी जोड्या लावल्या होत्या. आम्ही 3 कस्तुरबा आणि 3 गांधी होते त्यावेळेस. 3 कस्तुरबा कोण होते? हो, मी स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे. आणि गांधी कोण होते? आणि गांधी होते बेन किंग्सले, नसीरुद्दीन शाह आणि जॉन हर्ट. आणि त्यांनी जोड्या आपल्या आपणच लावल्या होत्या, मला आणि बेन किंग्सलेला, स्मिता आणि नसीर आणि भक्ती आणि जॉन हर्ट. आम्हाला तोच सीन दिला गेला होता आणि तिघांनाही. आणि मग आदल्या दिवशी माझी झाली, त्याच्यानंतर भक्ती आणि मग स्मिताची, आणि आम्ही भेटलो होतो आणि व्यवस्थित त्यांनी शूट केला होता. प्रत्येकाचा सीन त्यांनी शूट केला होता, अगदी इन्स्ट्रक्शन्स देऊन, क्लोजअप्स आणखीन हे करून. आणि नंतर मग परत आले. 8 दिवसांनी परत डॉलीचा फोन आला, आणि तुला वजन कमी करायला सांगितलंय. म्हटलं मला रोल मिळणार आहे का, मी वजन कमी करायचं. बरेच वेळेला असं होतं ना की आपण बघतो की भूमिका आपण करत जातो, काही वेळेला आपल्याला भूमिका आवडतात, काही वेळेला आवडत नाही तो नाही सांगतो. काही वेळेला भूमिका आवडत नाहीत पण ती जी माणसं विचारतात त्यांच्याकडे बघून आपण काही वेळेला नाही म्हणत नाही. बरेच वेळेला बऱ्याच कलाकारांचं असं होतं. तुमचं असं झालंय का? झालंय. ऍक्च्युली एक फिल्म संबंधी असं झालेलं आहे की ज्याच्यामध्ये मग आम्हाला नंतर त्यांनी विचारलंय म्हणून मी ओके मग करते असं झालेलं. आता याच्यावर आपण बघूया तुमचा मुलगा असीम काय म्हणतो. एक गोष्ट जी ह्या 5-6 वर्षात ज्या म्हणजे रोहिणीतांनी एक ठाम डिसिजन घेतलाय तो आहे की आता मी जे काम करीन ते माझ्या टर्म्सवर काम करीन, आणि हा उत्तम डिसिजन आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर जो स्ट्रेस होता तो खूप कमी झाला आहे आणि त्या रिलॅक्स असतात. त्यांना आपल्यासाठी स्वतःसाठी खूप वेळ मिळतो, बाकी सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळतात. तर तो निर्णय त्यांनी जो घेतला, आय थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स शी हॅज टेकन. त्यांनी आग्रह धरलाय की यापुढे असं काम शक्यतो करायचं नाही, कानाला खडा लावायचा की हो नाही म्हणायला शिकायचं. हो,
नाही, कारण मी आता म्हणत होता तसं हिंदी जेव्हा करत होते, गेल्या 4-5 वर्षात मी हिंदी सिरियल्स केलेल्या नाही आहेत, पण जेव्हा मी करत होते तेव्हा इतकी वाईट परिस्थिती होती की. पण मग का नाही, तुम्ही मराठी नाटकामध्ये चौफेर दिसता, मालिकांमध्ये दिसता, चित्रपटांमध्ये तर असताच असता, हिंदी मालिकांमध्ये फार तुम्ही नाही दिसत. नाही, कारण मोठा खडा लागला वाटतं कानाला. फारच मोठा लागलाय, कारण कारण जेव्हा मी माझी शेवटची मला वाटतं डोर नावाची सिरियल होती, तर त्याच्यामध्ये असं झालं होतं की सकाळी 8:30-9:45 जायचं आणि पॅकअपचा पत्ता नसायचा. म्हणजे नहीं ये कल का सीन है, ये तो करना ही पडेगा, हे परवाचा सीन है, हाँ कल करना ही पडेगा, ये कल ये दोनों है नहीं तो आज ही ये सीन करना है, असं करून आमचा कधी कधी 3 वाजता पॅकअप व्हायचा आणि रात्री 3 वाजता आणि परत सकाळी 8:30 वाजताचा कॉल टाइम असायचा. त्यामुळे म्हणजे आणि दुसरं स्टोरीमध्ये जे दाखवायचं असेल त्या अनुषंगाने तुम्ही बॅक येऊन तुमची कॅरेक्टर बिहेव करते. म्हणजे काल मी एक म्हटलेलं असेल त्याच्या बरोबर विरुद्ध मी दुसऱ्या एपिसोडमध्ये करते, असं पण चाललेलं होतं. आणि ते म्हणजे मी त्या प्रोड्युसरना सुद्धा सांगितलं होतं की मला इथं आल्यानंतर मला जेलमध्ये आल्यासारखं वाटतं. माझा पॅकअपचा हाच टाईमच नसतो पॅकअपचा, की आपण बाबा 9 वाजता इथून बाहेर पडू, हे नव्हतंच. आणि तेव्हापासून मग मी कानाला खडा. कारण आणखीन असं एक झालेलं आहे की आमचे सिंटा आर्टिस्ट असोसिएशन त्यांनी एक स्टँड घेतला होता की नाही 9 वाजता पॅकअप करायचा म्हणजे पॅकअप करायचा. बरं, आणि ते दौरे करायचे सगळ्या सेट्सवर. त्यांची पाठ वळली रे वळली की इकडे शूटिंग परत चालू. आम्ही कुठे तुम्हाला पॅकअप सांगितलंय. बरं, टेक्निशियन्सची शिफ्ट संपायची, दुसरे टेक्निशियन्स यायचे, ऍक्टर मरतोय तिथे, असं होत होतं. त्यामुळे म्हटलं हे असं असेल तर म्हटलं मला इनफ काम मिळतंय. माझ्या तेलुगू फिल्म्स चालू होत्या तेव्हा, तेलुगू फिल्म्स मला मिळत आहेत, माझं मराठी आहे, माझे नाटकं आहेत, गुजराती नाटकं आहेत. म्हटलं माझ्याकडे काम आहे. म्हटलं मला आता एवढं काही हे नाही करायचंय की हिंदीमध्ये नाही दिसले तर माझं करिअरच खतम होईल, असं काही नाहीये. अग्निपथमध्ये हिंसेला उत्तर हिंसा असं असलं तरी सुद्धा अल्टिमेटली ते ह्याच्याचकडे येतं. कारण माझी त्याच्यामधली भूमिका तीच होती, तशीच होती, म्हणजे गांधीयनच असते ती. आणि ती सुरुवातीलाच म्हणजे तो फेमस डायलॉग आहे, सीन आहे, अपने हात धोले विजय, त्याच्यामध्ये ती म्हणते की सदियां बीती जानवर को इंसान बनने में, पर तुझे इंसान से जानवर बनने में जरा भी वक्त नहीं लगा. हे त्याचं म्हणजे हे नीट 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 सगळ्यांचं अपने हाथ धोले विजय, तेरे बाबूजी कहते थे सदियां बीत की इंसान को जानवर से इंसान बनने में, पर तुझे इंसान से जानवर बनने में जरा भी वक्त नहीं लगा. असा तो हा होता. त्यामुळे ती आधी ऍक्सेप्ट करतच नाही, पण तो जेव्हा चांगला होतो त्याच्यानंतर मग शेवटी तो मेल्यानंतर ती म्हणते मेरा बेटा गुंडा नहीं था. त्यामुळे अल्टिमेटली एकच आहे. अनेक वर्ष आपण व्यवसायात आहात. काही वेळेला असं होतं की आपल्याला कुणाला बद्दल काहीतरी सांगायचं असतं, राहून जातं. कुणाला तरी सुनवायचं असतं, राहून जातं. कोणाकडनं तरी ऐकून घ्यायचं असतं, राहून जातं. कोणाला तरी म्हणायचं असतं बाबा तेव्हा माझं चुकलं होतं, माफ कर. तेव्हा वय असतं, परिस्थिती असते, वेळ असते. आता आपण म्हणतो ना मुलाकडून बरंच पाणी वाहून गेलं, जायचं असतं सगळं विसरून. काही कबूल करायचं असेल, काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल. विशेषतः महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा सरांचा आजार होता त्या काळामध्ये तुम्ही एकट्या अत्यंत खंबीरपणे उभ्या राहिला, त्याबद्दल काही, किंवा आपल्याला बाबा हे सगळं झालं आणि मी कानाला खडा लावला. जयदेव जेव्हा आजारी होते, ही वॉज अ व्हेरी गुड पेशंट. व्हेरी गुड इन द सेन्स जेव्हा डायग्नोज झालं की कॅन्सर आहे म्हणून, तर पहिले 4 त्यांना 6 केमोथेरपीज सांगितल्या होत्या. पहिले 4 केमोथेरपीज इतक्या पॉझिटिव्हली घेतल्या होत्या त्यांनी. म्हणजे मला आठवतंय त्यांनी केमोथेरपीचं कॅलेंडर बनवलं होतं की केमोथेरपीला मला कधी जायचंय,
ते 4 दिवस केमोथेरपीचे. त्याच्यानंतर त्यांना असा अनुभव आला की त्याच्यानंतर 8 दिवस अतिशय वाईट असतात. तर ते 8 दिवसावर ते असे फुली करायचे, नंतरचे ओके असं करायचे, आणि नंतर गुड. म्हणजे कुठेही जायचं असेल तर त्या गुड डेजमध्ये जायचं, आणि मग परत केमोथेरपीचा दिवस आला. असं म्हणजे इतकं पॉझिटिव्हली घेतलं होतं. पण आय डोंट नो व्हॉट हॅपन. म्हणजे मला अजूनही ती मिस्ट्री आहे की हा पेशंट, डॉक्टर आय एम फिजिकली, फायनान्शियली, सायकोलॉजिकली फिट, नाव गो ऑन, कम ऑन, असं म्हणून त्यांनी केमोथेरपीला सुरुवात केली होती. 4 केमोथेरपीज नंतर काय झालं मला माहिती नाही, आणि ते मला अजूनही मिस्ट्री आहे, आणि मला कधीतरी कळलं तर मला फार बरं वाटेल. सडनली ही वेंट इन टू ककून. कृष्णदेव मुळगुंद ते मला ड्रॉइंगचे टीचर होते शाळेमध्ये, पण त्यांच्या मंतरलेलं पाणी नावाच्या नाटकामध्ये मी काम केलं होतं. ते माझं पहिलं बालनाट्य. त्यांनी आमच्या फळ्यावर एक कपलेट लिहून ठेवलं होतं, आणि ते रोज मी वाचायचे, आणि ते कुठेतरी बिंबलं गेलं. ते मी कपलेट सांगते. मनात असते सदैव ज्यांच्या कलागुणांची आस, विकास होतो सहजी त्यांचा प्रयत्न करिता खास. आणखीन एक मी आता असं सांगू इच्छिते किंवा सांगू शकते की तुम्ही प्रयत्न करताना सुद्धा तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवून घ्या, आणि नाही म्हणायला शिका. फक्त याच क्षेत्रामध्ये नाही, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतोय कुठेतरी आपल्याला अशी एक वेळ येते की जेव्हा आपण नाही म्हणायला शिकलं असलंच पाहिजे, आणि ते सोडून दिलं पाहिजे. तर ते मी सांगेन की नाही म्हणायला शिका. कानाला खडा लावा की मला नाही म्हणता, मला नाही करायचं हे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.